आज आपण करणार आहे कैरी राईस। तांदूळ उकळण्यासाठी पाणी ठेवलेले, पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊ। त्यातच टाकून घेऊ दालचिनी, लवंग आणि 2 हिरवी विलायची आहे, ते टाकून घेऊ पाण्यामध्ये। पाणी छान उकळलेले, आपण त्यात तांदूळ टाकून घेऊ। तांदूळ आपला उकळतोय तोपर्यंत कैरी कट करून खिसून घेऊ। तांदूळ आपला छान शिजलेला आहे, चांगला शिजवूनच घ्यायचा ह्याला। काढून घेऊ आता आपण हा। कैरी आपली खिसून झालेली आहे, आता आपण याची फोडणी करून घेऊ। एक 7-8 पाकळ्या घ्यायच्यात लसणाच्या। 1 चमचा जिरे, छोटा चमचा आहे, हे बारीक करून घेऊ। जिरे आणि लसूण छान ठेचून घ्यायचं। जिरे आणि लसूण आपला ठेचून झालेला आहे। आपल्याला तेल घ्यायचे, एक 2-3 चमचे तेल घ्यायचे। तेल तापलेलं आहे, त्यात 2 चमचे शेंगदाणे घेऊ। 2 चमचे डाळ्या घ्यायच्या, मी फुटाणे घेतलेले, त्याची टरफलं काढून घेतलेले 2 चमचे। दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतले। शेंगदाणे आणि डाळ्या आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत, त्यातच कढीपत्ता टाकून घेऊ। त्यातच कढीपत्ता छान फ्राय करून घ्यायचा। लसूण आणि जिरे जे वाटलेले ते टाकून घेऊ। छान सोनेरी रंगावर लसूण येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। लसूण आपला छान फ्राय झालेला आहे, याच्यात त्यातच टाकून घेऊ कैरी। पाव चमचा हळद घालायची, 2 चमचे बेडगी मिरची, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा तेल टाकून घेऊ। मसाला खूपच ड्राय झालता, म्हणून तेल टाकून घ्यायचं थोडंसं। मसाल्यात पाव चमचा मीठ टाकायचे, भातात आपण टाकलेले आहे तांदळामध्ये, थोडंसं टाकून घेऊ मीठ। यावर आता कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली।